आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. विद्यार्थी न्याय मागत आहेत, पण उत्तर म्हणून मिळत आहेत लाठ्या. शिक्षणाच्या हक्कासाठी उभे राहणाऱ्या तरुणांच्या आवाजाला संवादाने उत्तर दिले जाणार की दडपशाहीने? आणि या संघर्षाचे पडसाद आता थेट दिल्लीपासून महाराष्ट्रातील जामनेरपर्यंत पोहोचले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. दिल्लीत नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 21 जुलै रोजी संसद भवनाला घेराव घालण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याचे समोर आले. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच अश्रुधुरांचा वापर केल्याचे दावे देखील या ठिकाणी करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असून या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त होत असल्याची चर्चा काही ठिकाणी कुजबूज सुरू झालेली दिसून येत आहे. या सर्व घडामोडीचे पडसाद आता महाराष्ट्रातील उमटू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात महाविकास आघाडीतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यावर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार आहे. त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेने मूल्यमापन करताना सर्व बाजू समजून घेणे आवश्यक आहे. मात्र एक प्रश्न देशातील प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात आज उभा राहतो. विद्यार्थी जर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष का झाले? संवादाचा मार्ग का निवडला गेला नाही? दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता जामनेरसारख्या तालुका स्तरापर्यंत पोहोचत असतील तर हा केवळ एका पक्षाचा किंवा एका राज्याचा विषय राहिलेला नाही. हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास, विद्यार्थ्यांचा सक्षम आणि शासनाच्या प्रतिसादाची परीक्षा बनत चाललेला आहे. आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वी सरकार, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संबंधित पक्षांनी संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे हीच लोकशाहीची खरी ताकद ठरेल. या सर्व घडामोडीत आणि मूक मोर्चा संदर्भात आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलन याविषयी आज आंदोलनकारी यांनी MJ न्यूजशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या आणि या ठिकाणी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी, कारण विद्यार्थ्यांचा आवाज दडपून प्रश्न संपत नाही, उलट ते अधिक तीव्र होतात. सत्याचा शोध, जनतेच्या प्रश्नावर थेट प्रहार आणि प्रत्येक घडामोडीवर निर्भीड विश्लेषण हेच आहे MJ न्यूजचे वचन. सत्तेचे समर्थन किंवा विरोध करणे हे आमचे काम नाही. सत्य समोर आणणे, प्रत्येक बाजू मांडणे आणि जनतेला वस्तुस्थिती दाखवणे हीच आमची पत्रकारिता आहे. मी दादाराव वाघ, आज इतकेच. पुन्हा भेटूया एक नव्या धडाकेबाज आणि जनहिताच्या बातमीसह. तोपर्यंत पाहत राहा MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 7. अशाच बातम्या बघण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला मात्र विसरू नका. त्याचप्रमाणे MJ न्यूजच्या फेसबुकवरील MJ न्यूज पेजला फॉलो करायला विसरू नका. एक मिनिट. हां
आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या निगरगट्ट केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आपण बघितलं असेल 20 ते 25 दिवसापासून या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी सोनम वाकचूंग असतील, आपले दीपक भाऊ असतील, हे उपोषणाला बसलेले आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने यांचं उपोषण सुरू होतं. यांची एकच रास्त मागणी होती, ज्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी यांनी या शासनाने वेठीस लावलं, या शिक्षण मंत्र्यांनी वेठीस लावलं. नीटचे पेपर आपण बघितले असेल, नीटचे पेपर या ठिकाणी लीक झाले आणि या देशातील विद्यार्थ्यांवरती खूप मोठा प्रमाणात अन्याय झाला. याचा परिणाम म्हणून जवळजवळ या देशामध्ये 20 ते 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याची जबाबदारी स्वीकारून या शासनाने कुठेतरी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणून या शिक्षण मंत्री राजीनामा दिला पाहिजे, एक रास्त मागणी म्हणून या उपोषण सुरू होतं. परंतु या शासनाला यांचा राजीनामा घ्यायचा नव्हता, म्हणून हे आंदोलन यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी दडपण्याचा प्रकार केला. सोनम वांगचूक यांना आंदोलनासाठी उचलून यांनी हॉस्पिटलमध्ये जमा केलं. 20 तारखेला या ठिकाणी दीपक भाऊंनी या ठिकाणी दिपके भाऊंनी या ठिकाणी या जंतर मंतरवरनं संसदेकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना जाणीवपूर्वक यांची जी मागणी होती की मागणी पूर्ण करा, परंतु जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. विद्यार्थ्यांवर ते इतक्या बेरहीमप्रमाणे या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे की जो अक्षरशः म्हणजे मनुष्य हे कधीच करू शकत नाही. अतिशय रावणासारखा प्रकार यांनी केलेला आहे. म्हणून या शासनाला या ठिकाणी दीपक कुचके आणि सोनम वांगचूक यांची मागणी या ठिकाणी पूर्ण व्हावी. या ठिकाणी देशभरामधून प्रत्येक संघटना, प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे. मुंबई असेल, यानंतर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे. विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय झालेला आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षण मंत्री राजीनामा दिलाच पाहिजे. या मागणीसाठी जामनेर तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा घ्यावा. अन्यथा या ठिकाणी मोदी साहेबांनी याची जबाबदारी स्वीकारून मोदी साहेबांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या, बोला. विद्यार्थी बोलले सुरुवातीला दिल्लीमध्ये जंतर मंतर संसद भवनासमोर ज्या विद्यार्थ्यावर लाठीमार केला त्या सरकारचा मी महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो. आणि सत्ते की कुर्सी अब पेटी बांध लो, कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बदल रहा है, सत्ता पलट रही है, हे सरकारने लक्षात ठेव. आज भारतातलं वातावरण अलग झालेलं आहे. सर्व मला बाळासाहेबांचे एक आठवण आठवते. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांनी सर्व मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती की ज्यावेळेस शेतकरी, विद्यार्थी किंवा कामगारांचा मोर्चा आला तर तुम्ही 6व्या मजल्यावर असले तरी खाली या आणि त्या जनतेसमोर जा आणि त्यांना विचारा, मायबापू तुमचं म्हणणं काय, तुमची मागणी काय, तुमच्या मागण्या मला सांगा, आम्ही त्या जरूर सोडू, अशी प्रत्येक मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना तंबी दिली होती. परंतु हे सरकार एवढं निगरगठ्ठ आहे की 20 दिवस 25 दिवस झाले सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहे. परंतु साधा आणि आपल्या महाराष्ट्रातला तरुण दीपक अभिजित दिपके हे नेतृत्व करतो आहे, परंतु त्यांना भेटायलाही या सरकारला वेळ नाही. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र ह्या देशाला आदरून सोडतो. कारण महाराष्ट्रातलाच एक तरुण पूर्ण दिल्ली आदरून सोडतो आहे, दिल्ली सरकारला आदरून सोडतो आहे. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाळा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा. तर शेवटी एकच सांगतो की या शिक्षण मंत्री जो धर्मेंद्र यांनी राजीनामा द्यावा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही अरे तुम्ही हा येस द्या फक्त. अरे येस द्या फक्त. दिल्ली येथे शांततेच्या मार्गाने
आपल्या दिल्लीचे, आपल्या देशाचे श्री धर्मेंद्र प्रधान यांना हा देश एकदम योग्य पद्धतीने सांभाळता आला नाही. कारण रात्रंदिवस कष्टाने करून अनेक वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी ज्यांनी रात्रीचा दिवस केला, अशा विद्यार्थ्यांचा पेपर ज्या वेळेस फुटतो त्यावेळेस त्या मुलांचं सर्वात मोठं नुकसान त्या ठिकाणी